लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं। ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर शिंदेंनी केलेल्या टीकेला सुनील राऊतांनी उत्तर दिलंय। मी लंडनला जाऊ शकत नाही, मला कामं आहेत आणि राज्यात काम करावं लागतं, अशी टीका शिंदेंनी केली होती। मी तर आता काल संभाजीनगरला होतो, तिथे दुष्काळाच्या बाबतीत बैठक झाली। आज इथे मुंबई महापालिकेची मीटिंग आहे। 2 दिवसानंतर एक स्टेट डिझास्टरची मीटिंग होईल। शेवटी आता कसं आहे, आता आपल्याला इथे जे काही काळजी घेणं आहे प्री मान्सून वर्क ते तर घ्यायला पाहिजे ना। मी तर लंडनला जाऊ शकत नाही ना, मला तर तुम्ही मुख्यमंत्री केलेलं आहे, त्यामुळे इथं मला काम करायलाच लागेल। अरे लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं, तिथे जाऊन का मराठी हिंदीमध्ये बोलणार का? शक्य आहे का ते? त्यामुळे त्यांची ते हे नाही आहे। आणि ज्याला लंडनला पोचता येत नाही तो असं म्हणतो काय की मला रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, ते काहीतरी एक म्हण आहे की नाचता येईना अंगण वाकडं, कळलं का? अशी पद्धत आहे। त्यांनी जावं लंडनला, का जाऊ नये? पण त्यांना माहिती आहे लंडनला गेले तर ह्या महाराष्ट्रामध्ये जे 40 गद्दार आहेत त्यांच्यामध्ये हलचल निर्माण होईल आणि कुठेतरी फाटाफूट होईल। या दृष्टीने ते मुख्यमंत्री लंडन काय महाराष्ट्राच्या बाहेर पण पळू शकत नाहीत। यांना लोकांशी काही घेणं देणं नाही। लोक मरो, शेतकरी मरो, कोणी कामगार मरो, त्या डोंबिवलीमध्ये आग लागो तिथपर्यंत जायला वेळ नाही मिळाला, लंडनला जायला वेळ आहे ना। आणि आम्हाला इंग्लिश येते की नाही येते, आम्हाला काय तिथं बाया नाचवायच्या नाहीत। आम्हाला आमच्या शेतकऱ्याचा प्रश्नाचे महत्त्व आम्हाला आहे। कोण काय करतं ना फॉरेनला जाऊन, याची आता उगाच आता मला बोलायला नका लावू। फॉरेनच्या काय जे येणारे जे आहेत अप्सरा, या गोव्यामध्ये मी पाहिलेलं आहे, W हॉटेलमध्ये कोणत्या नेत्यांबरोबर होत्या। म्हणून आम्हाला इंग्लिश येत नाही त्यांच्याशी बोलतानाची। आम्हाला आमची मायबोली मराठी येते, ती शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी। म्हणून आमच्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे। तुम्हाला इंग्लिशचा जर जास्त गर्व असेल तर तुम्ही लंडनला शिफ्ट व्हा।